माझा नवरा काही महिने कंपनीच्या कामासाठी बाहेरगावी गेला होता. त्या दरम्यान माझा भाचा त्याला कॉलेजला सुट्टी असल्यामुळे आमच्या घरी काही दिवस राहायला आला. तो माझ्यासोबत खूप गोड बोलायचा, पण तो खूपच विचित्र होता. मी आमच्या मागच्या दारी गेले की तो माझ्याजवळ यायचा आणि नेहमी म्हणायचा, मामी, मला तुमच्या घोडीवर बसायचं आहे. एकदा तरी तुमच्या घोडीची सवारी करायचं मन आहे. मामी, मला तुमच्या घोडीवर चढायची खूप इच्छा आहे. मी मात्र त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचे. पण एकदा त्याने खरंच मला नमस्कार मंडळी, माझी ही पूर्ण कथा जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. चला सुरुवात करते हा. मी पुष्पा. माझं लग्न होऊन फक्त 3-4 दिवस झाले होते. सगळं काही अगदी आनंदात पार पडलं. प्रत्येकाने मनापासून आशीर्वाद दिले होते. आज माझ्या आयुष्यातला एक महत्त्वाचा क्षण येणार होता. सुहागरात. मनात खूप हुरहुर होती, जी कदाचित प्रत्येक नव्या नवरीच्या मनात असते. पण माझ्या मनात आणखीनच काही वेगळे विचार होते. कारण आजवर मी कधीही कोणालाही माझ्या जवळ येऊ दिलं नव्हतं. माझा कधीच कोणी बॉयफ्रेंड नव्हता. शरीरानेही मी अजून पूर्णपणे अविवाहित होते. आज पहिल्यांदाच मी माझ्या नवऱ्याला माझं सर्वस्व अर्पण करणार होते. संध्याकाळी पाहुण्यांनी आपापल्या घरी परतायला सुरुवात केली. मोजकेच नातेवाईक थांबले होते, विशेषतः काही जवळचे लोक. सगळ्यांचे जेवण आटोपले आणि रात्रीचे 10 वाजले. सगळे आपापल्या जागेवर झोपायला गेले. घरातल्या लोकांना ठाऊक होतं की आज माझ्या आणि लोकेशच्या आयुष्यातील पहिली रात्र आहे. त्यामुळे कोणीही आमच्या पहिल्या रात्री व्यत्यय येऊ नये याची सगळ्यांनीच खबरदारी घेतली होती. मी मनात विचार करत हळूहळू माझ्या खोलीत गेली. खोली छान सजवली होती. गुलाबाच्या पाकळ्या गादीवर अंथरलेल्या होत्या आणि खिडकीतून हळुवारपणे येणारी थंड वाऱ्याची झुळूक वातावरणाला अधिकच रोमॅन्समय बनवत होती. एका कोपऱ्यात छोटासा टेबल होता. त्यावर काही पुस्तकं आणि लग्नाच्या रात्रीसाठी खास ठेवलेला दुधाचा ग्लास होता, जो मी घरच्या बायकांच्या सल्ल्यानुसार घेऊन आले होते. पलंगावर बसून मी विचारात गळून गेले. पलंग माझ्या मामाने मला लग्नात भेट म्हणून दिला होता. तो महागड्या लाकडाचा बनलेला होता आणि त्यावर अगदी सुंदर नक्षीकाम केलं होतं. डोक्याच्या बाजूला एक छोटासा आरसाही होता, ज्यात आपण झोपल्यावर आपला चेहरा दिसू शकेल असं साधारण त्याचं रचनात्मक रूप होतं. सगळं काही मनासारखं झालं होतं. नवरा मनासारखा मिळाला होता. संसाराचं स्वप्न साकार होत होतं. पण तरीही मनात भीतीचा एक लहानसा कोपरा होता. नवऱ्याबरोबरची पहिली रात्र, पहिल्या अनुभवाची अनिश्चितता आणि काय होईल याचं कुतूहल, हे सगळं मनातल्या मनात घोंगावत होतं. माझ्या मनात विचारांचा गुंता चालू असतानाच अचानक दरवाजात हलका आवाज झाला. थोड्या वेळाने नवरा रूममध्ये आला. मी लाजून डोळे खाली केले. डोक्यावर पदर ओढला होता. माझं मन धडधडत होतं. कधीच अशा परिस्थितीत नव्हते आल्यामुळे भीती आणि उत्सुकता दोन्ही मनात घोंगावत होते. तो हळूच माझ्याजवळ येऊन पलंगावर बसला. काही सेकंद कुणीच काही बोललं नाही. माझ्या मनात अनेक विचार सुरू झाले. काय बोलावं, कसं वागावं. अचानक त्याने माझ्याजवळ पाहत विचारलं, पुष्पा, काय झालं? एवढा काय विचार करतेस? मी थोडी हसली आणि फक्त मान हलवली. काहीच बोलायचं धाडस होत नव्हतं. लाजेनं गळा भरून आला होता. असा लहानसा आवाजच काढू शकले. तो हलकेच हसला. माझ्या हातावर त्याचा हात ठेवला आणि त्याचे बोटं माझ्या बोटांत गुंफू लागला. त्या स्पर्शाने माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्याच्या हाताचा उबदार स्पर्श जाणवू लागला. पलंगावर एक गुलाबाचं फूल ठेवलं होतं. त्याने ते फूल हातात घेतलं आणि माझ्या हातावर ठेवत विचारलं, तुला गुलाबाचं फूल आवडतं का?
मी अजूनही लाजून खाली पाहत होते. पण आता बोलणं भाग होतं. हळूच म्हणाले, हो आवडतं. त्याने माझ्या उत्तरावर हसत मला जवळ घेतलं. त्या हसण्यात खूपच कोमलता होती. त्याचा चेहरा शांत आणि आनंदी होता. मी आता थोडं स्थिर होत त्याच्याकडे पाहण्याचं धाडस करून लहानशी नजर त्याच्यावर टाकली. लग्न कसं झालं? त्याने पुन्हा विचारलं. खूप छान झालं, मी उत्तरले. तो अजून जवळ सरकला. मी थोडीशी पाय घट्ट धरून बसले होते. चेहरा गुडघ्यावर टेकवून तो जवळ येऊन माझ्या पायांना स्पर्श करू लागला. त्याने माझ्या पायाला हलकेच स्पर्श केला आणि त्यातली उष्णता मला जाणवली. मी हलकं हसले आणि त्याच्याकडे पुन्हा पाहिलं. हळूहळू त्याने मला पलंगावर झोपवलं. माझे केस बोटात गुंफत खेळायला लागला. माझ्या साडीचा पदर हलकेच बाजूला करत मला एक हळूच चिमटी घेतली. मी आश्चर्यानं आ असा हलकासा आवाज काढला. तेव्हा त्याने मला आणखी जवळ घेतलं. आपलं तोंड माझ्या जवळ आणलं आणि हळूहळू मला चुंबन देऊ लागला. त्याच्या स्पर्शानं आणि नजरेनं आता माझं मन आणि शरीरही त्याच्या जवळ येत होतं. त्याच्या प्रत्येक स्पर्शाने माझं मन त्याच्याकडे ओढलं गेलं आणि मी देखील त्याला जवळ घेत त्याच्यात विलीन होऊन गेले. हळूहळू माझ्या शरीरावर तो कब्जा करत होता. माझं शरीर देखील त्याला साथ देऊ लागलं. मी देखील माझा प्रतिसाद म्हणून त्याला जवळ घेत होते. खिडकीतून हळूहळू मंद हवा येत होती. खिडकीवरच्या पडद्याच्या बाजूने ती हवा आत शिरत होती, पण बाहेरून आमचं काहीच दिसणार नव्हतं. त्यामुळे आम्ही खिडकी बंद करण्याची गरजच भासली नाही. रूममध्ये एक छोटासा लाईट सुरू होता, ज्याच्या मंद प्रकाशात सगळं वातावरण अधिकच गूढ आणि मोहक वाटत होतं. त्या थंडगार हवेमुळे माझ्या अंगावर एक वेगळीच हुरहुर निर्माण होत होती. लोकेश आणि मी एकमेकात गुंतलो होतो. त्याचा स्पर्श, त्याचा श्वास आणि त्याच्या हातांचा उबदारपणा सगळंच मला आणखीन त्याच्याजवळ घेऊन जात होतं. आम्ही दोघं एकमेकांमध्ये हरवून गेलो होतो. त्याचा प्रत्येक स्पर्श मला नवा वाटत होता. त्याच्यातल्या उत्कटतेची जाणीव मला होत होती. पहिल्यांदाच मी माझं कौमार्य भंग करणार होते. ही भावना माझ्या मनात हळुवारपणे घर करत होती. त्याने मला अगदी सावकाशपणे त्याच्या मिठीत घेतलं. माझ्या मनात हलकासा गोंधळ होता, पण त्याच्या कोमल स्पर्शामुळे मी माझी भीती विसरले. आता वेळ आली होती की मी त्याला पूर्णपणे माझ्या आत सामावून घ्यावं. त्याने देखील जास्त विलंब न करता शांतपणे माझ्या जवळ आलं आणि हळूहळू आम्ही एकमेकात विलीन झालो. त्या क्षणी आम्ही एकमेकांचे झालो होतो. रात्रभर लोकेशने मला झोपू दिलं नाही. आमच्यातली ती उत्कटता आणि जवळीकता थांबायचं नाव घेत नव्हती. आम्ही एकमेकांमध्ये हरवलो होतो. शेवटी पहाटे 4 वाजता आम्ही दोघंही थकून गार पडलो. थकव्याने झोप कधी लागली ते समजलंच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मला थोडी उशिरा जाग आली. बाहेरून कोणीतरी दरवाजा वाजवत होतं. मी धडपडत उठले. दरवाजा उघडला आणि तिथं माझ्या नातेवाईक बायका उभ्या होत्या. मला पाहून त्या हसत आणि मस्करी करत होत्या. काय मग, कसं झालं? जास्त त्रास तर झाला नाही ना? असं विचारून त्या खळखळून हसू लागल्या आणि मला चिडवू लागले. मी लाजले, काहीच बोलले नाही आणि कामाला लागले. थोड्या वेळाने मी अंघोळ केली, कपडे बदलले आणि घरकाम सुरू केलं. दिवसभराच्या कामात गुंतले असताना संध्याकाळ झाली. जेवणाच्या वेळी माझ्या नवऱ्याने मला एक गंभीर गोष्ट सांगितली. पुष्पा, मला काही महत्त्वाचं काम आलंय, त्यामुळे मला बाहेरगावी जावं लागणार आहे, कंपनीच्या कामानिमित्त, असं त्याने सांगितलं. हे ऐकून मी नाराज झाले. असं कसं? आत्ताच तर आपल्या लग्नाला काहीच दिवस झालेत आणि तुम्ही लगेच मला असं सोडून कसं जाऊ शकता? माझ्या नाराज स्वरात मी माझा राग व्यक्त केला. त्याने मला समजावण्याचा प्रयत्न केला. पुष्पा, समजून घे, हे काम खूप महत्त्वाचं आहे. मी तसाच नसतो गेलो, पण कंपनीचं नुकसान होईल.
मला जाणं खूप गरजेचं आहे. मी काहीच बोलत नव्हते, पण मनात खूप अस्वस्थ होते. तरीही मला हे माहीत होतं की माझा नवरा माझं काहीच ऐकणार नाही. मला आजच रात्री 12 वाजता निघायचं आहे, असं त्याने सांगितलं. आणि आता मात्र माझ्या मनात अजूनच राग आला. असं कसं? हे खूप चुकीचं आहे, मी संतापून बोलले. पण त्याने शांतपणे, पुष्पा प्लीज समजून घे, असं म्हणत मला समजावलं. जेवण झाल्यावर तो तयारीला लागला. त्याने कपडे भरले, काही महत्त्वाचं सामान घेतलं आणि 11:30 वाजता त्याने माझा निरोप घेतला. तो बाहेरगावी कामानिमित्त निघून गेला. घरात काही पाहुणे अजून होते, पण 2-3 दिवसात ते देखील निघून गेले. आता मी घरात एकटीच राहिले. माझे सासू सासरे नव्हते आणि कोणताही इतर परिवार देखील नव्हता. घरात फक्त मीच होते. नवरा दररोज फोन करायचा, पण त्याचं उत्तर कायम तेच असायचं, लवकरच येईन, काळजी करू नकोस. मी रोज त्याला विचारायचे, तुम्ही कधी येणार? आणि त्याचं उत्तर कायम तेच असायचं. हेच ऐकून मी देखील विचारणं सोडून दिलं. आमच्या घरी 2 घोडे होते, एक घोडा आणि एक घोडी. माझ्या सासऱ्याला घोड्यांची खूप आवड होती, त्यामुळे त्यांनी त्यांचं पालन केलं होतं. दिवसभर मी त्यांच्यासोबतच वेळ घालवायची. अधूनमधून त्यांना चारा द्यायला जायची